विठाला 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही इरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुली आईसे अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तू काम्हने कामरनेची सरे उत्तम चिबुरे कीर्ती मागे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसाने विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमराख्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाय गोपाल कृष्ण भगवान की जय सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा अहो स्वामी तुझ्या देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे इरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहित आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे
कैलासवासी सर्वांच्या सुपरिचित असणारे आदरणीय दौलतराव उर्फ अण्णा मोतीराम म्हैस धुले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या परिवाराशी जोडल्या गेलेले आप्तइष्ट गणोगत सगळे सोयरे आज या ठिकाणी एकत्रित जमले आणि त्यांच्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवारानं हा एक दिवसीय कीर्तन उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्याचं आयोजित केलेलं आहे. अतिशय गोड वातावरण आहे. सगळी मंडळी अतिशय सुज्ञ आहे याचं जाण मला आहे. जास्त नाही, आपण फक्त 2:30 वाजेपर्यंत कीर्तन करणार आहोत. चालेल ना? हा, तुम्ही सगळे जेवण करून आला असाल. तशी हुशार झाली लोक आता बरोबर टायमिंग मध्ये येतात. असो, गोड त्या ठिकाणी वातावरण आहे. माझी विनंती फक्त एवढीच आहे, अजिबात विक्षेप करू नका. ही जी लेकरं बसली कृपया त्यांच्याकडे कोणीतरी लक्ष द्या, कारण कीर्तनकाराला वातावरण तयार करायला फार वेळ लागतो आणि काही क्षणांमध्ये त्या ठिकाणी ते निघून जातं. म्हणून विनंती माझी ऐका. आणि ज्यांच्या ज्यांच्या पायात चप्पल बूट असेल परत विनंती करतो त्यांनी काढा. टाळी वाजवा, मुखानं भजन करा आणि कीर्तन श्रवणाचा आनंद घ्या. विठ्ठला या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्याकडनं मला आमंत्रित करण्यात आलं, आदरणीय माझ्यावरती अतिशय जीव असणारे आमचे राजाराम बाबा, त्यांचा संपूर्ण परिवार असेल, धनाजी भाऊच्या संपर्कातनं, बापू भाऊंच्या संपर्कातनं ही सेवा माझ्या वाट्याला आली. तुम्हा सर्वांचं दर्शन मला घडलं, मला धन्यता देतो. ऐका. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग, जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदेह वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय, भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम, महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु, देवमान्य संत, संत मान्य संत, जगमान्य जगद्गुरु असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय याच्यावत मानवी जीवाला सुखाची प्राप्ती करून देणारं साधन सांगताय. नेमकं सुख कुठे मिळेल या सुखाचा पत्ता आम्हाला त्या ठिकाणी तुकोबराय सांगताय. त्याच्या अगोदर एक गोड भावना सांगून जाईल. ऐका. तुम्ही आम्ही इथे जमलोय ते आहे वर्ष श्राद्ध. एक गोष्ट सांगून जाईल. पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा, आपलं कशातच काही बसत नाही म्हणून वर्ष श्राद्ध. काय पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा, आपलं कशातच काय नाही म्हणून आपली वर्ष श्राद्ध. पहिला मुद्दा पुण्य. पुण्य मिळवणं सोपं आहे का? खूप सोपं आहे. वास्तविक पाहता मी असं म्हणेन, पाप करणं उलट अवघडे. ते आपल्याकडनं होतंय, ते आपल्याला कोणी बघतंय का याची दखल घ्यावी लागते. पण पुण्याचा विचार जर केला तर पुण्य तुम्ही कुठेही करू शकतात. इथं बसल्या बसल्या जर तुम्हाला पुण्य करायचं असेल तर ज्ञानोबराय सांगतात काय करा. हरिमुखे मना, 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 हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना.
पाठामध्ये वर्णन करता, जर तुम्हाला पुण्याचा साठा कमवायचा असेल तर जीवन जगत असताना काहीच नाही, हरिमुखे म्हणा. मला खरं सांगा, याला काही कष्ट लागतं का? याला काही पैसा लागतो का? पण एक सांगू का, तुमच्या मुखामध्ये नाव यायला सुद्धा महाराज या जन्माचं नाही तर अनेक जन्माचं पुण्य लागतं. विठ्ठला काही लोक म्हणतात शेवटी जात असताना नाव घेऊ. रमण मामा, शेवटी जात असताना, अरे आयुष्यभर संसार करत असताना तुझ्या मुखाला विठ्ठल विठ्ठल आलं नाही, जात असताना काय येणार आहे? अजिबात नाही. म्हणून जीवन जगत असताना माणूस पैसा कमवतोच, पण त्या पैशासोबत माणसानं पुण्य सुद्धा कमवलं पाहिजे. अजून एक सोपा मार्ग आहे पुण्य कमवायचा. कुठला? पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. सज्जन माणसांची नावं घेतली का पुण्य मिळतं. आणि ज्यांनी जीवन जगत असताना अगणित पुण्य कमवलंय त्यांचंच पुण्यस्मरण. हा, पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण. देवाची जयंती आता अगदी 2-4 दिवसांवरती आली. काय? दत्त जयंती. संतांचा समाधी सोहळा, माझ्या ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा अगदी काही दिवसांपूर्वी पार पडला. काय बोलावं महाराज, 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानदादांना समाधी घेऊन, पण आजही समाधी सोहळ्याला समाज रडतोय का नाही? काय कर्तृत्व असेल माझ्या माऊलीचं. एक सांगू, तुम्ही म्हणाल आमच्या मुलांवरती खूप जीव आहे, प्रत्येकाचा असतो, माझाही माझ्या मुलींवरती. पण किती सांगू का, ज्ञानोबरायांच्या आई वडिलांचा जेवढा जीव होता ना तेवढा आपला मुळीच नाही. या समाजानं स्वीकारावं, समाजानं स्वीकारावं. आपल्या लेकरांना या समाजानं चांगली वागणूक द्यावी, शुद्धीपत्र द्यावं. म्हणून जगाच्या पाठीवरती देहांत प्रायश्चित्त घेणारे एकमेव आईबाप असतील तर ते माझ्या ज्ञानदादांचे महाराज. मला खरं सांगा, किती जरी जीव असला आपण आपल्या लेकरांसाठी जीव देऊ का हो? कोणी देणार नाही महाराज. प्रत्येकाला जीव प्रिय आहे. ज्ञानोबरायांच्या आई वडिलांनी लेकरांना समाजानं स्वीकारावं म्हणून स्वतःचा देहाचा विचार केला नाही, तरी या समाजानं त्यांना त्रास दिला. माझ्या माऊलीचा चेहरा कधीतरी डोळ्यासमोर आणा, रडाल तुम्ही बाबा. 750 वर्षापूर्वीची गोष्ट. या समाजानं तिटकारा करावा, माझ्या ज्ञानदादानं ताटी लावली. आणि माझ्या मुक्ताईनं ज्ञानदादांकडे जाऊन म्हणावं, काय दादा, दादा ऐक ना, हे दादा ताटी उघडणार आहे. आणि एवढ्याशा चिमुरड्या मुक्ताबाईनं काय म्हणावं ऐका, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव मनाचा, योगी पाव मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पाव मनाचा, योगी पाव मनाचा, साहे अपराध जनाचा, 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 साहे अपराध
लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस माझ्या ज्ञानदादानं ताटी लावली, मुक्ताबाईनं त्या ठिकाणी जावं, माझ्या ज्ञानदादांना म्हणावं, दादा ताटी उघडा ना, ताटी उघडा ना दादा. ज्ञानदादा ताटी उघडत नाहीये. माझ्या मुक्ताईनं ज्ञानदादांना खडसावून सांगितलं, ज्ञानदादा असं योगी कोणाला म्हटलं जात नाही रे दादा. ज्ञानदादा म्हणता, मुक्ते काय करू सांग ना. अगं आपल्या आई बाबांनी या समाजानं स्वीकारावं म्हणून आपला सुद्धा विचार केला नाही, स्वतःचा देह संपून घेतला. संन्याशाची कार्टी म्हणून हिनवल्या जाते. माझ्या मुक्ताईनं म्हणावं, दादा अरे असं संतत्व कोणाला प्राप्त होत नाही दादा. तुका म्हणे तोची संत आणि सोशी जगाचे आघात. जो जगाचे आघात सहन करतो त्याला संतत्व प्राप्त होत असतं. लोक येड्या बाबळीला दगड नाही मारत, ज्या झाडाला चांगली फळं असतात त्यालाच दगड मारतात. पण 750 वर्षापूर्वीचा विचार आणि आत्ताचा विचार जर केला, अरे ज्या ज्ञानदादांना पाहिल्यानंतर लोक आंघोळ करत होती, विटाळ झाला म्हणत होती, स्पर्श झाला म्हणून महाराज आंघोळ करायची, त्याच ज्ञानदादांच्या समाधीला हात लावण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी 2-2 दिवस बारी लावताय महाराज. काय कर्तृत्व आहे माझा ज्ञानदादांचं. मुक्ताबाईनं समजून सांगावं, दादा ताटी उघडा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, ईश्वरागे झाले वनी, ईश्वरागे झाले वनी. संती सुखे भावे पाणी, संती सुखे ज्ञानोबरायांना जाऊन 750 वर्ष झाली तरी समाधी सोहळे साजरे करतोय. ऐका, पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा, तुमचं आमचं कुठेच काही बसत नाही म्हणून वर्ष श्राद्ध. आज या श्राद्ध कर्माच्या निमित्तानं आपण जमलोय. आणि ऐका, हे श्राद्ध कर्म करत असताना गेलेल्या व्यक्तीविषयी आपल्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आणि श्राद्ध प्रेम असावं. नाहीतर प्रेम नसताना उगत जर आपण करत असू, त्याची फलश्रुती आपल्या जीवनात मिळत नाही. लक्षात ठेवा, घरामध्ये दुःख येण्याची 2 कारणं.
एक घराला लागलेला पितृदोष आणि दोन घरामध्ये झालेला कुलदैवताचा लोप. घराला लागलेला पितृदोष अनेक पिढ्यांपर्यंत महाराज हा त्या कुटुंबाला त्रास देत असतो. म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्याला संधी मिळेल आपण आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान केलं पाहिजे. लक्ष द्या, बडबड करू नका पुरुष मंडळी, ऐका. आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करावं. आपण करतो यात नवल नाही. तुकोबराय म्हणतात मी सुद्धा केलं. पिंड पदावरी दिला पुलिये करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर त्यांच्या नावानं पिंडदान करावं. फार गोड विषय सांगतोय का. आपली हिंदू धर्म संस्कृती इतका सूक्ष्म विचार करते, दुसरी कुठलीही संस्कृती करत नाही. देवानं ही 5 बोटं दिली, पण 5ही बोटांचं काम वेगवेगळं. काय काम आहे? ही करंगळी. काय काम आहे या करंगळीचं? लग्न करत असताना, सप्तपदी करत असताना 7 जन्माच्या गाठी बांधल्या आम्ही. लग्न झाले नाही तर सगळ्यांचे. हा, सप्तपदी करत असताना आम्ही या करंगळीचा वापर केला. देवाला गंध कुठल्या बोटानं लावावं हे आमचं शास्त्र सांगतं. स्वतःला गंध कुठल्या बोटानं लावावा हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. भावाला, पितरांना गंध कुठल्या बोटानं लावावं हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. आणि पितरांना तर्पण कुठल्या बोटानं करावं हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतं. विठ्ठला या कुटुंबाकडनं आज जी पूजा झाली असेल, तर्पण विधी करत असताना या अंगुष्ट्यानं केली का नाही दादा? किती सूक्ष्म विचार आहे. आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान केलं पाहिजे. कधी कधी करावं ऐका. तसं शास्त्र सांगतं, गरुड पुराण सांगतं, वर्षभरामध्ये मेलेल्या व्यक्तीच्या नावानं 86 वेळा पिंडदान करावं. पण तेवढा वेळ तुम्हाला नाही, मलाही नाही. पण नसेल जमत तर कमीत कमी वर्षातून 3 वेळा पिंडदान करावं. कधी? एक अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांच्या नावानं पिंडदान करावं. अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा सण पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या दिवशी भरपूर लोक उपवास करू जेवू घालतात. अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करावं. 2 वर्षभरामध्ये 15 दिवसाचा एक उत्सव येतो ज्याला पितृपक्ष म्हणतात. त्या पितृपक्षामध्ये त्यांच्या नावानं पिंडदान करावं. आणि 3 ज्या तिथीला, ज्या तारखेला त्यांनी देह ठेवलाय त्या तिथीला, त्या तारखेला त्यांच्या नावानं पिंडदान करावं. असं कमीत कमी वर्षातून 3 वेळा तरी त्यांच्या नावानं पिंडदान करावं. महाराज, पितरांच्या आशीर्वादानं काय होतं? तू कामने पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती. हा, त्या कुळाचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या नावानं पिंडदान करणं गरजेचं आहे. या कुटुंबाच्या नावानं आज पिंडदान विधी घडला असेल. हे श्राद्धाचं कीर्तन आहे आणि सेवेकरता निवडलेला अभंग मी तुकोबरायांचा घेतलाय. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय तुम्हा आम्हाला सुखाचा पत्ता सांगताय. इथं बसलेल्या प्रत्येकाची धडपड सुखासाठी. इथं बसलेल्या कोणालाही त्या ठिकाणी वाटत नाही की मला दुःख व्हावं. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. स्वप्नातही कोणाला वाटत नाही की मला दुःख व्हावं. आई, वाटतं का दुःख व्हावं? वाटतं का? बोला जरा. नाही वाटत. बरोबर, नाही वाटत. महाराज ऐका ना, पण वर्णन करत असताना केलंय, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया कीर्तनकार दुखिया. ऐकणारे त्याच्यापेक्षा जास्त दुःखी आहे. सगळे दुःखी. कोणाला शारीरिक दुःख आहे, कोणाला मानसिक दुःख आहे,
कोणाला मुलाचं दुःख आहे, कोणाला सुनाचं दुःख आहे, कोणाला नातूचं दुःख आहे, कोणाला बायकोचं दुःख आहे, कोणाला नवऱ्याचं दुःख आहे. सांगत बसलं तर कीर्तन याच्यातच होईल आपलं. प्रत्येक जीवाची धडपड सुखासाठी आहे म्हणून संत वर्णन करतात, सर्व सुखाची ये आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. हा क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, दिशाशीन पावला. हे माया वेस्तेला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी, माझे द्वैत नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशीन पावला, माया वेठीला जीव माझा. संतांनी वर्णन केलंय की सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टेला जीव माझा. अरे आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल या अभिलाषेत आयुष्य निघून गेलंय, पण सुख काही आम्हाला मिळालं नाही बाबा. वास्तविक पाहता जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत दुःख आहे तुमच्या आमच्या वाट्याला. आईच्या गर्भामध्ये सुख होतं का? काय आहे? संत वर्णन करतात, काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणी ध्यात असे. आईच्या गर्भामध्ये विष्टालेप चहूकडे, नाकी तोंडी कृमीकिडी, सगळीकडे दुर्गंधी आहे, दुःख आहे. मग जीवानं देवाला नवस केला, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे. एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे. दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. जीवनामध्ये दुःख जन्मापासून नाही. हे दुःख काय येतं नीट ऐका. याला कारण ज्ञानोबराय सांगतात, आगा कर्मी जे उरावे, तै ती सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. शिल्लक राहिलेलं कर्म भोगण्यासाठी तुम्हा आम्हाला मृत्यू लोकात यावं लागतं, पण जीवनामध्ये दुःख येण्याचं कारण फक्त कर्म. राजाला 4 मुलं होती, शेवटी पाणी द्यायला एकही नव्हता. म्हणजे देवाच्या बापाची जर ही अवस्था आहे, बाबा आपला विचारच सोडून द्यायचा. ज्याला 4 होती आणि तो देवाचा बाप होता, शेवटी मांडी द्यायला एक नव्हतं, आपल्या एकाच तुंतून कुठं वाजवीत या. पण का असं घडलं आहे का? त्याच्याही पाठीमागे कारण आहे. का
का दशरथ राजाला पुत्रवियोगानं मरावं लागलं? पण त्याच्यापेक्षा गोड प्रसंग सांगतो. जी मांडी दशरथ राजाला मिळाली नाही ती एका पक्षाला मिळाली. मिळाली का नाही? काय नाव त्याचं? काय नाव? जटायू. का दशरथ राजानं दशरथ राजापेक्षा जटायू भाग्यशाली? जरा नीट ऐका. दशरथ राजे म्हणजे महापराक्रमी राजे. एवढा प्रसंग फक्त घरी घेऊन जा. किती पराक्रमी? इंद्र दरबारामध्ये ज्यावेळेस इंद्राला मदत लागायची, दशरथ राजे खालून जायची आणि मदत करायची. कोणाला? इंद्राला. ज्या वेळेस युद्ध व्हायचं त्यावेळेस इंद्र बोलून घ्यायचं दशरथ राजांना. विचार करा दशरथ राजाचं सामर्थ्य किती असेल. आणि दशरथ राजाचं बैठक व्यवस्था, आसन व्यवस्था ह्या इंद्राच्या शेजारी होती. अहो, साधा व्यवहारातला माणूस जर एखाद्या पुढारी आमदार खासदाराजवळ जाऊन बसला तरी आपले लोक म्हणतात, महाराज त्या माणसाचं वजनच लई हो, हा त्या माणसाचा दरार आहे. साध्या एखाद्या राजकीय फार मोठ्या नेत्याजवळ जर आपल्यातला एखादा माणूस बसला तर आपण म्हणतो त्यांचं चांगलं वजन आहे बरं का. विचार करा, जे दशरथ राजे इंद्रा शेजारी बसायचे, इंद्राची आणि त्यांची मैत्री होती, त्या दशरथ राजांचं सामर्थ्य त्यांचं वजन किती असेल. पण ऐका, एक दिवस घटना अशी घडली. दशरथ राजे आणि इंद्र एका आसनावरती शेजारी शेजारी बसली आणि स्वर्गलोकातील सगळे देव सुद्धा बसलेले असताना सगळे देव चर्चा करत होती. पण एका देवाच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली होती. दशरथ राजांना विचारावं, सगळ्या देवांची डोळे उघडी पण या एका देवाच्या डोळ्यावर का बरं पट्टी बांधली? इंद्रानं म्हणावं, त्या देवाच्या डोळ्यावर पट्टी तीच बरी. त्याच्या डोळ्यावरची जर पट्टी काढली तर एकतर आपलं कल्याण होईल आणि नाही कल्याण झालं तर भिवंडी 100% होईल. दशरथ राजे म्हटले, असं कुठं होतं का? जावं दशरथ राजानं त्या देवाच्या डोळ्यावरची पट्टी काढली. त्या देवाची दृष्टी ज्यावेळेस दशरथ राजावरती पडली, दशरथ राजे मूर्छित झाले, बेशुद्ध झाले आणि इंद्र दरबारातून त्यांचं पतन झालं. जमिनीवरती पडताय. आता बेशुद्ध अवस्थेमध्ये पाण्यात पडले तर बुडून मरणार आणि जमिनीवरती पडले तर आदळून मरणार. मरण 100%. आणि आकाश मार्गाने खाली पडत असताना एका पक्षानं पाहावं आणि दशरथ राजाला आपल्या पंखांमध्ये झेललं. पंखांमध्ये झेलावं, खाली ठेवावं. काही काळानं दशरथ राजाला जाग आली. दशरथ राजानं पाहिलं, मी इथं कसा आलो? पुढे एक पक्षी दिसला. त्याला विचारावं, काय नाव तुझं? सांगितलं, माझं नाव जटायू. जटायू, मी इथं कसा आलो रे? सांगितलं, तुम्ही वरतून खाली पडत होते, मी तुमचे प्राण वाचवले. प्राण वाचवले. दशरथ राजे म्हणतात, मित्रा, अरे माणसाला सगळ्यात जास्त प्रिय स्वतःचे प्राणी. मला खरं सांगा, आपल्याला पैशापेक्षा जास्त प्रिय काय? स्वतःचा जीव आहे. आता असं होऊ नये, पण झालं. चालू कीर्तनामध्ये जर या दरवाजातून एखादा बिबट्या आला, आता सगळीकडे वातावरण तेच आहे, कुठून येईल त्याचा भरोसा नाही. आला आणि तिकडून जर मला म्हटला, महाराज जय हरी, तुम्ही किती लोक कीर्तन ऐकाल? तुम्ही ऐकाल का? जाऊ द्या, पण मी करील का? हा पहिला प्रश्न आहे. कारण तो तुमच्याकडे जास्त पाहणार नाही. त्याला माहिती, बुवा जर आपल्या तावडीत सापडला तर 15 दिवस आरामशीर निघून जातील. बरोबर आहे की नाही? माणसाला जीव प्रिय आहे, इथं कोणीच बसणार नाही. सगळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धाव करतील. दशरथ राजानं म्हणावं, जटायू, माझे प्राण वाचवले रे तू मित्रा, तुला काय पाहिजे सांग. वाटलं तर माझं अर्ध राज्य घेऊन टाक. जटायू म्हटलं, तुमच्या राज्याचं मी करू काय? मग तुला काय देऊ सांग ना. काहीच नको मला. अरे काहीतरी माग. मग जटायू म्हटलं, माझी एक इच्छा आहे. म्हणे काय? मला एखादा मुलगा पाहिजे होता म्हणे. कोण म्हणतंय? जटायू. दशरथ राजांना म्हणताय,
मला एखादं मूल पाहिजे होतं. म्हणे कशाला रे? काही नाही, शेवटी माझे प्राण जात असताना त्याच्या मांडीवरती जावा आणि त्यानं माझं अंत्येष्टी करावं, एवढीच माझी इच्छा आहे. कोणाची इच्छा? जटायूची. दशरथ राजाला सांगताय. दशरथ राजे काय म्हटले? जटायू काळजी करू नको, तुला जरी मुलगा नसला, मला पहिला झाला का मी तुला दत्तक देईल. अरे आधी तुम्हाला तो भाऊ द्या ना. दशरथ राजानं काय म्हणावं? मला पहिला मुलगा झाला का मी तुला देईल, दत्तक देईल. दशरथ राजाचं रामायणातलं वाक्य आहे, पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. पुत्रवियोगानं दशरथ राजा रडला, पण त्याच्या अगोदर होण्यासाठी सुद्धा रडतच होते. आणि मग दशरथ राजे आले आणि आल्यानंतर पुत्र कामेष्टी यज्ञ करावा. पूर्वीच्या काळी यज्ञ व्हायचे, पर्जन्यवृष्टी यज्ञ, अश्वमेध यज्ञ, पुत्र कामेष्टी यज्ञ. हे यज्ञ का व्हायचे? मुलगा भावा वाटत असला का पुत्र कामेष्टी यज्ञ करायचे. दशरथ राजानं यज्ञ करावा, यज्ञ नारायणानं खीर द्यावी, पायस द्यावा. कौशल्येला दिला, सुमित्रेला दिला आणि कैकईला दिला. आणि त्या प्रसादापासनं कौशल्या मातेला रामराया झाले कधी? उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, पुढे सुरवरते ओमी, माध्यान्नासी दिनकर, पळीभर होय स्थिर, सुशोभित दाही दिशा, आनंद नरनारी शेषा, नाही कौशल्यसी भान, अन गर्भी आले नारायण. चैत्र पौर्णिमेला कौशल्या मातेला त्या ठिकाणी रामराया झाली. दशरथ राजाला मूल झालं हे कळालं. कोणाला? जटायूला. जटायूनं काहीच केलं नाही. दशरथ राजाच्या राजधानीमध्ये आले आणि फक्त दशरथ राजा समोर उभी राहिली. आताचा दशरथ असता तर जटायूला बाजूला घेतलं असतं, सांगितलं जटायू ते जाऊ दे, मी तुला बोललो, आता हे 2-1 लाख रुपये घेऊन सेटलमेंट करून टाक. एक तर 9 सण झालंय मला, कस काय देऊ रे तुला? पण दशरथ राजानं तसं करू नये. दशरथ राजानं रामरायांना घ्यावं, जटायूच्या हवाली करावं. का? कारण रघुकुलाचा विचार जर केला, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परवचन न जाए. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. हे मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुध शरद अजर बिहारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. ऐका, दशरथ राजानं विचार केला, माझ्या कुळाची परंपरा रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये परवचन न जाये. जुने लोक शब्दाला जागायचे. हा, एखाद्या माणसानं जर शब्द दिला, माझी मुलगी तुझ्या पोराला, शब्द पाळायची. आता बाप मच पाळिलो, पण लेकरानं पाळला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? आताची तशी परिस्थिती नाही. व्यवहार जरी असला, ज्या वायद्यावरती त्या ठिकाणी पैसे परत करण्याचा त्या ठिकाणी वायदा दिलाय, त्याच्या 2 दिवस अगोदर पैसे द्यायचे, बरोबर आहे की नाही? पण आता शब्द पाळत नाही लोक. दशरथ राजानं जटायूच्या हवाली आपलं लेकरू करावं, जटायूनं ते लेकरू घ्यावं आणि उडान भरावी. रस्त्यानं जाता जाता नारद मुनी भजन करताय, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. नारद मुनींना पाहून जटायूनं म्हणावं, नारद मुनी नमस्कार, माझ्या मुलाचं नामकरण करा, माझ्या मुलाला एखादं नाव ठेवा. म्हणे कुठे तुझं मुलान?
जटायूनं ते मूल असं बाहेर काढलं. नारद मुनी म्हणतात, जटायू अरे तुला असं मूल झालं कसं? म्हणे हे माझं नाही. म्हणे मग कुठून आणलं? म्हणे हे दशरथ राजाचं आहे. असं म्हटल्याबरोबर नारद मुनी म्हणता, का रे पळून आणलं का, चोरून आणलं का, किडनॅप केलं का? अहो म्हणे थांबा जरा, माझं ऐकून तर घ्या. दशरथ राजाचे मी प्राण वाचवले. त्यांनी मला वचन दिलं होतं का मला पहिलं मूल झालं का मी तुला दत्तक म्हणून देईल, काळजी करू नको. हे त्यांची इच्छा होती. त्यांनी मला विचारलं होतं. नारद मुनी म्हणता, अरे ते दशरथ राजे ते दिलेलं वचन पाळतील, पण खरं सांग तुला या मुलाचं लालन पालन करता येईल का रे? उद्या जर जंगलामध्ये एखादा पशु पक्षी आला, या लेकरावरती हल्ला केला तर याला प्राणाला मुकावं लागेल. म्हणे मग आता काय करू? म्हणे दशरथ राजाला परत नेऊन दे. म्हणे मग माझी इच्छा सांगितलं, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. म्हणे हे दशरथ राजाला दे. पण अहो हे माझं आहे ना, आता हे माझं लेकरू आहे. नारद मुनी म्हटले, हे मूल तुझंच आहे, फक्त सांभाळायला दशरथ राजाकडे दे. दशरथ राजाकडे नेऊन द्यावं. प्रसंग फार गोड आहे, वेळ नाही. मग रामलाया हळूहळू मोठे होत आहे. विवाह झाला. माझ्या सीतामय्येचं हरण करावं रावणानं, जटायूनं युद्ध करावं. धारातीर्थी पडले जटायू. आणि त्याच वेळेस रामरायांनी तिथं जावं, पहावं आणि त्या जटायूंची मान आपल्या मांडीवरती घ्यावी. जी मांडी दशरथ राजाला मिळाली नाही ती जटायूला मिळाली. रामरायांनी जटायूला म्हणावं, काळजी करू नका, मी तुम्हाला परत पूर्व अवस्थेत आणतो. सांगितलं नाही हो देवा, याच्यासाठी हा अट्टहास नाही. मग अट्टहास कशासाठी? राम राम म्हणता जावो माझा प्राण. राम राम म्हणत असताना माझा प्राण जावा ही माझी अपेक्षा. माझा मुद्दा एकच आहे की दशरथ राजाला जी मांडी नाही मिळाली ती कोणाला मिळाली? जटायूला. जीवनामध्ये एक चांगलं कर्म केलं का माणसाच्या जीवनामध्ये एक चांगलं फळ मिळतं. जीवनात दुःख येतं हे फक्त कर्मामुळे. मानवी जीवन दुःखानं बरबटलेलं आहे. म्हातारपणात दुःख आहे, तरुणपणात दुःख आहे. म्हातारपणाचं दुःख आहे. संत महात्मे वर्णन करतात, मज नाही हात पाय, डोळा पडले झापड, कर्ण ही बधीर झाली, वाचा बोली बोबुड, नाक मुख गळू लागली, लाळ आणि शेंबुड, श्वाना परी गती झाली, अवघे करती हाड हाड. म्हातारपणात सुद्धा दुःख आहे. मरत असताना हजारो विंचवांनी दंश करावा एवढं दुःख आहे. बरं जाऊ द्या हो, म्हातारी आपण आहोतच. ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही आहोत, हा संसारात तरी सुख आहे का? आहे का? बोला ना. एवढे वैतागले तुम्ही, तुमच्या तोंडातून शब्द निघा ना. विष्णू नाना, मला खरं सांगा, आहे का संसारात सुख? नाही ना. मग तुम्ही हा कार्यक्रम संपल्यावर घरी जाणारच नाही. हा जाणार. ऐका, संसारात सुख आहे बर का, आहे, पण ते मान्यात आहे. संतांना संसाराचा परिणामही कळाला आणि परिचय झाला. म्हणून तर लाथाळीला संसार, हो लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, ओ लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. केला षडौर मीचा मार मार, केला षडौर मीचा मार, केला षडौर मीचा मार, केला षडौर मीचा मार, हो लाथाळीला संसार, संसार
संसारात दुःख, तरुणपणात दुःख, बालावस्थेत दुःख. एक साधक तुकोबरायांकडे गेला. तुकोबरायांना म्हणाला, तुकोबराय, जीवनामध्ये सगळं दुःखच आहे हो, आम्हाला सुख कसं मिळेल? तुकोबराय म्हटले, बाबा तुला सुख पाहिजे ना, तर अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देणे विना जीवा सुख आहे, देणे विना जीवा सुख आहे, हे रती माईचे दुःखाची जरी घे, हे रती माईचे दुःखाची जरी घे. देणे विना जीवा सुख नाही, देणे विना जीवा सुख नाही, हे रती माईचे दुःखाची जरी रे, हे रती माईचे दुःखाची जरी रे. तुकोबराय म्हणतात, आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करायची असेल तर एक करा. काय? आपुला तो एक देव करून घ्यावा. एक देव आपलासा करावा. पण कुठला? हिंदू धर्म संस्कृतीचा विचार जर केला, आपल्याकडे 33 कोटी दैवत आहे. कोटी म्हणजे प्रकार, संख्यात्मक नाही, लक्षात ठेवा. आपल्याकडे रुद्र, अष्टवसू, अश्विन कुमार या सगळ्यांची गोळाबेरीज 33 आहे. म्हणून 33 प्रकारचे देव आपल्याकडे आहे. आपण भाग्यवान आहोत. आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी स्वतंत्र दैवत आहे. काहींकडे फक्त एकच आहे. आता राजकीय क्षेत्रातली माणसं, आपण स्वतंत्र डिपार्टमेंटकडे स्वतंत्र माणसं असली का काम पटकन होतं. एकाच माणसाकडे सगळीच डिपार्टमेंट असले होतं, कुठं कुठं जीव काढणारे. महाराज, आपल्याला ज्ञानाची प्राप्ती, कलेची प्राप्ती करायची असेल, सरस्वती मातेचं पूजन करावं, लक्ष्मीचं पूजन करायचं, म्हणजे धनाची प्राप्ती होते, बरोबर की नाही? बळाची प्राप्ती करायची असेल तर हनुमंतरायाला त्या ठिकाणी भजावं. महाराज, किती सौभाग्यवान आहोत आपण का आपल्याकडे एवढी दैवत आहे. त्याच्यात जर विचार केला तर काही केलेले देवे, काही झालेले देवे आणि काही स्वयंभू देवे. नीट ऐका, नेमका देव कुठला आपलासा करायचा आहे. केलेले देव, आपल्याकडे श्रावण पोळा आहे आणि नगर साईडला गेले तर भाद्रपद पोळा आहे. आपल्याकडे श्रावण महिन्यामध्ये देवांना शेंदूर लावण्याची प्रथा आहे, बरोबर आहे की नाही? सण आला का मग घरातली आई म्हणते, बाळ्या, ए बाळ्या, जाय बरं आपल्या बांधावरच्या म्हसोबाला शेंदूर लावणी. आता बाळ्याला जीवार येलं असतं, पण नाही गेलं तर संध्याकाळी म्हातारा हानील. त्या धाकानं जातो, शेंदूर कालवतो, म्हसोबाला लावतो. पण आता उरलेला शेंदूर काय करायचा? मग शेजारी गोटा राहतो, त्याला सोडून देतो. बाळ्या गेला का मग चहादू पाटील जातात. चहादू पाटील पाहत्यान म्हणता, वा वा वा, काय बो आता बोलावं. म्हसोबानं रात्रीतून लग्न केलं तरी गावाला खबर नाही. हा, कारण बाळ्यानं काय केलेलं असतं, दुसऱ्या गोट्याला लावेल राहत. आता चहादू पाटीलही तेच करतात, दोघांना शेंदूर लावतात. मग तो उरला तो कुठं करायचा, एक बारीक गोटा राहतो त्याला लावित. महादू पाटील गेले का ते म्हणता, वा वा वा, म्हसोबानं लग्न केलं, त्याला पोरग झालं तरी गावाला खबर नाही. याला म्हणतात केलेले देव. हे जीवाला कधीच सुख देऊ शकत नाही. मी नाही सांगत, तुकोबराय म्हणतात काय, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाचे रडते मागते शिते अवदान, आपुल्या इच्छे अनिका पिढी. याला म्हणतात केलेले देव.
माझ्या नाथबाबांचं तर किती गोड प्रमाणे शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडून वरी बैसविले, पाठ मांडून बैसविले, वस्त्र अलंकाराने झाकुळले, वस्त्र अलंकाराने झाकुळले, हे मना येईल ते नाव ठेविले, मना येईल नाव ठेविले, मना येईल ते नाव ठेविले, मना येईल नाव ठेविले, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडून वरी बैसविले, पाठ मांडून वरी बैसविले, पाठ मांडून वरी बैसविले, पाठ मांडून वरी बैसविले, हे वस्त्र अलंकाराने झाकुळले, वस्त्र अलंकाराने झाकुळले, वस्त्र अलंकाराने दामुळले, वस्त्र अलंकाराने दामुळले, हे मन येईल ते नाव ठेविले, नाव ठेविले, या जनासी लागले वेड, या जनासी लागले लागले वेड, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड. नाथबाबा वर्णन करतात केलेले देव, शिळा तांब्याचे बाहुले केले. काही लोकांना असा नाद राहतो, ज्या जत्रेला गेले तिथून देव गोळा करून आणि द्या. काहींचे देवघर असे गज भरेल राहतात आणि काहींचा तर पूजेचा तपास सुद्धा नसतो. ऐका महाराज, संत महात्म्यांनी सांगितलंय, आपुला तो एक देव करून घ्या. देव एकच आहे, पण त्याचे अवतार अनंत आहे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणी. एकविध भाव आपल्या अंतकरणात असावा. केलेले देव, झालेले देव होता येतं, पण यज्ञ करावे लागतात. हत्तीच्या सोंडीच्या जाडीची तुपाची धार, ती पण गावठी तुपाची, डालडा नाही. असे यज्ञ केलं महाराज, देव पण प्राप्त होतं. पण पुण्य संपलं. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, किंवा मग तया पुण्याची पावटी सरे, सवेच इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. झालेले. पण ऐका ना, नेमका देव कुठला आपलासा करायचा आहे? स्वयंभू देव. आमच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा विचार जर केला, स्वयंभू आमोचा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग, नाही घडविला नाही बैसविला. आमचा पांडुरंग घडवलेला नाही, आमचा पांडुरंग बसवलेला नाही. आणि तुकोबराय म्हणतात, जर आमच्या पांडुरंगाला कोणी घडवलेला बसवलेला म्हणल, तुका म्हणे मूर्ती घडिले जे म्हणती, आणि तया मुखाप्रती किडे पडू, त्याच्या मुखात किडे पडतील. आमचा देव आहे म्हणून तो देव आपला साकारा. महाराज, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोय का, एरती माई के दुःखाची जनती. हे सगळं दुःख देणार आहे. हे आधी नाही आणि अंती सुद्धा नाही. सगळं दुःख देणार आहे बाबा आपल्या जीवनामध्ये. आपल्या सोबत फक्त एक परमतत्व त्या ठिकाणी राहणार आहे, ते म्हणजे भगवत नाम. म्हणून काय करावं? अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मन पिसे गोविंदाचे, गोविंदाचे गोविंदाचे
आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे हा अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे हे लावी मना पिसे गोविंदाचे 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 हो एरती माई के दुःखाची गणी के एरती माई के दुःखाची गणी के तुकोबराय म्हणता सुखाच्या प्राप्तीसाठी काय करा अविनाशी परमात्मा त्याचं वेड लावा पिस लावणं म्हणजे वेड लावणं आणि मग काय मिळेल तुम्हाला सुख मिळेल जीवन जगत असताना कसं जगावं तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे मरणोत्तर कीर्ती आजर अमर राहील असं माणसानं जगलं पाहिजे महाराज जीवन जगत असताना किती जगले याला महत्व नाही तुम्ही कसे जगले याला महत्व आहे म्हणून चांगलं कर्तृत्व करून माणसानं जगावं या कुटुंबातील एक बाप निघून गेलाय अगदी वेळ कमी माझ्याकडे लक्ष द्या गडबड करू नका या कुटुंबातील एक बाप निघून गेलाय जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारी दोन व्यक्ती आहे एक आपली आई आणि एक आपला बाप एक बोलू का आज आमच्या धनाजी दादानं या परिवारानं कितीही दौलत कमवू द्या कितीही पैसा कमवू द्या कितीही धन कमवू द्या पण खऱ्या जीवनातली दौलत दौलत नामी बाप आज या कुटुंबातून निघून गेलाय महाराज आणि किती जरी पैसा कमवला तरी आमच्या दौलत अण्णांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही महाराज माता माऊल्यांनो कधीतरी गेलेल्या आपल्या आई बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा रडाल तुम्ही अगदी कीर्तनाच्या समारोपाकडे मी चाललोय अगदी 5 मिनिटांमध्ये मी सेवा भगवत चरणी सुपूर्द करणारी ऐका हयात असेपर्यंत आई बापाची काळजी घ्या निघून गेल्यानंतर किती उपास करू जेव घातले तरी त्याची फलश्रुती जीवनामध्ये नाही असं आईनं आमच्या जीवनात काय केलंय असं बापानं आमच्या जीवनात काय केलंय ऐका माता माऊल्यांनो आणि तुमच्या दुःखानं दुःखी होणारे या जगामध्ये फक्त तुमचे आईबाप आहे म्हणून ते असेपर्यंत त्यांची काळजी घ्या बाबा काय दिलंय आईनं काय दिलंय बापानं ऐका या जगामध्ये पहिलं पाऊल ठेवायला जागा देणारी व्यक्ती जर कोण असेल तर ते तुमची आई आहे या मैजुने परिवारानं हा लॉन्स हा हॉल काही काळापुरते भाडे तत्वावर घेतलाय याचं भाडं द्यावं लागणार की नाही एखादा रो हाऊस घेतला एखादा बंगला घेतला डिपॉझिट द्यावं लागतं ऍग्रीमेंट करावं लागतं भाडं द्यावं लागतं पण 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं आपल्या उदरामध्ये भागवलं नेत्राची दिवे केली हाडाची काडे केली रक्ताचं पाणी केलं ती आई कधीच आपल्या लेकराला म्हटली नाही दादा अरे तुझ्यासाठी राब राब राबले लोकांची धुणे भांडी केली 50,000 रुपये कमवतोय तो 25,000 आणून दे म्हटली कुठली आई नाही तिने या जीवनामध्ये
आपल्यावरती उपकार केलाय बाबा. या मृत्यू लोकात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली. एक गोष्ट लक्षात घ्या, तिनं दुसरा उपकार केला, आम्हाला दिला श्वास. 9 महिने 9 दिवस आपल्या अर्ध्या श्वासातला श्वास त्या नाळीद्वारे त्या आईनं आपल्याला दिला. हा तिनं केलेला दुसरा उपकार आहे. त्या आईनं तिसरा उपकार केला, आम्हाला दिली हाडे. आम्ही मेल्यानंतर आमचं मांस जळतोय, मेद जळतोय, लाकडाची मोठमोठी ओंडकी जळताय, पण एक गोष्ट जळत नाही, ज्याला म्हटलं जातं अस्थि. का? त्या आईनं पाजलेल्या दुधापासून मिळालेल्या कॅल्शियमपासून आमची हाडी एवढी मजबूत झालेली असतात का जगाच्या पाठीवरती त्या आईचं प्रेम कोणी नष्ट करू शकत नाही. कोणी नष्ट करू शकत नाही बाबा. आणि सगळ्यात महत्वाचा उपकार केला, त्या आईनं आबरूदान दिलंय. अरे 1000 लोकांमध्ये बसू द्या, लाख लोकांमध्ये बसू द्या, आपल्या बाळाला जर भूक लागली तर पदरा आड का होईना आपल्या लेकराला स्तनपान करते. म्हणजे आयुष्यभर जी इज्जत आबरू सांभाळून ठेवली, आपल्या लेकरासाठी तिनं ती गुंडाळून ठेवली बाबा. हयात असेपर्यंत त्यांची काळजी घ्या. निघून गेल्यानंतर तुम्ही कितीही रडले तरी ते तुम्हाला परत मिळणार नाही बाबा. आईचं कर्तृत्व मोठे, पण बाप लहानपणापासून आपली आई आपल्याला सांगत असती, बाळ्या हे करू नको, नाही तर तुझा बाप लय अवघडे मारील तुला. कायम आपल्याला आपल्या बापाचा धाक असतो. आपल्याला तो बाप कठोर वाटतो का? अरे त्याच्यावरती त्या कुटुंबाची जबाबदारी असते. अरे ज्या बापानं तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरली, ज्या बापानं फाटलेलं धोतर गुडघ्यापर्यंत खोचून वापरलं, ज्या बापानं बनियलची चाळणी झाली पण नवं बनियल घेतलं नाही, आज तो बाप या कुटुंबातून निघून गेलाय बाबा. माता माऊल्यांनो, कधीतरी बाप आठवा, रडाल तुम्ही. तो बाप कधीच रडत नाही. त्याचं वर्णन काय आलंय? बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा कचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. अरे या म्हैसदुनिया परिवारातील बाप निघून गेलाय. हा सूर्य मावळला तो पुन्हा उदा उगवेल, पण ज्या घरावरती बाप नावाचा सूर्य वाघ महाराज मावळला ना, 1000 वॅटचे मर्कुरीज लावले तरी बाप नावाचा सूर्य जो प्रकाश देईल तो दुसरा कोणीच देऊ शकत नाही. 1000 संकट आले तरी तो बाप कधी रडत नाही. माता माऊल्यांनो, रडतो कधी तो बाप. मलाही 2च मुली. या जगातलं सगळ्यात पवित्र प्रेम जर असेल तर एका बापाचं मुलीवरती आणि मुलीचं बापावरती. कधी रडतो तो बाप? त्या मुलीचं एकुलतं एक लग्न ठरावं बाबा. त्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरावं. त्या मुलीनं लग्न मंडपामध्ये नवा शृंगार करून बिरवावं. त्या बापानं आपल्या सजलेल्या मुलीकडे पाहावं. मनोमन विचार करावा, केवढी होती माझी छकुली. अरे तळहाताच्या फोडाप्रमाणे जिला जपलं, आज ती मला परकी होणार. कोण माझी काळजी घेणार? कोण मला विचारणार, दादा दादा तुम्ही जेवलात का? दादा तुम्ही गोळा घेतलात का? कोण मला विचारणार? अरे त्या बापानं लग्न मंडपाच्या एखाद्या खांबाजवळ जावं आणि आपल्या गंगा जमुनांना वाट मोकळी करून द्यावी. त्या सजलेल्या मुलीनं आपल्या बापाकडे पाहावं. साखर वाटीत वाटीत आपल्या बापाजवळ जाऊन घट्ट मिठी मारावी. जायकवाडी धरणाचे जसे दरवाजे उघडावे त्या बापानं ढाय मोकळून रडावं. कितीही संकट आले तरी तो बाप रडत नाही. फक्त ज्यावेळेस आपली एकुलती एक मुलगी माहेरून सासरी जाणार असते त्याच वेळेस तो रडतो. म्हणून एक गोष्ट सांगून जाईल,
घरातली आई तडाडो पाशी मारायची आणि 9 दिवस नवरात्रात जगदंबेची भक्ती करायची, ती जगदंबा सुख देणार नाही. घरातला बाप तडाडो पाशी मारायचा आणि पांडुरंगाची वारी करायची, तो पांडुरंग सुख देणार नाही. घरातले आईबाप सुखी समाधानी ठेवा, तो पांडुरंग आणि ती जगदंबा घरात आल्याशिवाय राहणार नाही. महाराज कर्तृत्व मोठं आहे, कशाला लावून जाता. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 32 मन सोन्याचं सिंहासन तयार करावं, हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी, राजगडावरती राज्याभिषेक पार पडलाय. मासाहेबांजवळ जावं आणि राजानं ढाय मोकलून रडावं. मासाहेबांनी विचारावं, बाळराजे रडता का? अरे मूठभर मावळे घेऊन तुम्ही या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रडताय. माझ्या छत्रपती शिवरायांनी उत्तर दिलं, मासाहेब आम्ही एवढं मोठं कर्तृत्व केलं हे, पण आज हे सुख पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू आमचे वडील शहाजी राजे असते तर त्यांना किती बरं वाटलं असतं. तुम्ही गावामध्ये त्या ठिकाणी निवडून आला, तुमची मिरवणूक निघाली, या समाजानं तुम्हाला डोक्यावरती घेतलंय. घरी आले तुम्ही, तुमच्या पत्नीनं तुम्हाला ओवाळावं, तुमचं औक्षण करावं. घरात आल्यानंतर तुमच्या बेडवरती बसल्यानंतर मेलेल्या आईबापाच्या फोटोकडे पाहिल्यानंतर क्षणभर का होईना असा विचार येतो, आज हे सुख पाहण्याकरता जर माझे आईबाप जिवंत असते तर त्यांना किती बरं वाटलं असतं. आपल्या सुखानं सुखी होणारे आपले आईबाप, आपल्या दुःखानं दुःखी होणारे आपले आईबाप, ऐका म्हणून त्यांची काळजी घ्या. ऐका, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमची वरी कीर्ती मागी. हे श्राद्ध कर्म घडतोय, हा सगळा सोहळा जर कोणामुळे होत असेल तर या महाराष्ट्राचे बाप नवे नवे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाले नसते तर कदाचित या ठिकाणी हे श्राद्ध कर्म घडलं नसतं. म्हणून सांगावं असं वाटतं, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डब्बावर थाप तुंतुण्याचा, डब्बावर थाप तुंतुण्याचा, डब्बावर थाप तुंतुण्याचा, डब्बावर थाप तुंतुण्याचा, डब्बावर थाप. टाळी वाजवा जरा. अगदी 5 मिनिटांमध्ये उभी असणारी मंडळी छत्रपती शिवरायांचा गुणानुवाद करतोय. हा टाळकरी हा. हे डब्बावर थाप तुंतुण्याचा, डब्बावर थाप तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचं गात गुणगान जिरहाजे जे, शिवप्रभूचं गात गुणगान जिराजे, शिवप्रभूचं गात गुणगान जिराजे. खळकवून जरा टाळी वाजवा जरा. हा. आधीन मन साधू संताला, आधीन मन साधू संताला, एकनाथाला रामदासाला, रामदासाला, हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिरहाजे, गुरुचरणाला जिराजे, गुरुचरणाला जिराजे. नमन महाजे रामानंदाला, नमन महाजे रामानंदाला, सुभद्र मातेला, पांडुरंगाला, पांडुरंगाला. ऐका मंडळी, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता. सोन्या नाण्यानं नाहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली, विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्षय पठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आली आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं, अल्लाउद्दीन खिलजी. अरे धनधान्याची लूट केली यात नवल काय, पण तारुण्य आणि सौंदर्य सर्वस्वावर लुटल्या जाऊ लागले. माझ्या जिजाऊ मातेनं भवानीच्या चरणावरती साकडं घातलंय. हे महिषासुर मर्दिनी पाहतेस काय,
पुत्ररत्न दे. रामासारखा सदाचारणी करेल, कृष्णासारखा राजनीती करेल आणि या करपून गेलेल्या महाराष्ट्राला नव्यानं पुन्हा उभारी देईल ग भवानी. पण त्याच्यासाठी तू काय कर. दारू घडबय आता दारू घडग, दारू घडबय आता दारू गवयात दारू दारू गवयात दारू घडबय आता दारू गडग, दारू घडबय आता दारू गवयात दारू दारू गवयात दारू घडबय आता दारू गडग, दारू घडबय आता दारू गवयात दारू दारू गवयात दारू घडबय आता दारू गडग, दारू घडबय आता दारू गवयात दारू दारू गवयात हे दारू घडबय आता दारू गडग, दारू घडबय आता दारू गवयात दारू दारू गवयात अनादि अंबिका, अंबिका भगवती अनादि अंबिका अंबिका भगवती ओझ परडी, परडी घेऊन हा होद परडी परडी घेऊन हाती ओझ ज्ञानाचा, ज्ञानाचा पाझळ होद ज्ञानाचा ज्ञानाचा मागणी उद उद भक्तनाथ ती गोंधळा येई हो. येई वो जगदंबे भोला येई वो जगदंबे भोला येई वो जगदंबे हे निर्गुण निराकार नंदमहुर माझे गाव, निर्गुण निराकार नंदमहुर माझे गाव. शकून 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 सांगा बाया. आले अमाई मारे गाव जपून सांग भया आले अमाई मारे गाव जपून सांग भया आले अमाई मारे गाव संत वाङ्मयाचा विचार बघा किती गोडे. हे मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. कदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हात वरती करा सर्वांनी, हात वरती. जेवढी बसलेली उभी मंडळी हात वरती. जोरदार टाळी होऊ द्या महाराज. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आता म्हणावंसं वाटतंय, हा हे जरी नाही काढलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढलं हे तरी नाही काढ तर दुसरा येईल हे तरी नाही काढ सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल शेवटी सरते बा. सरत सेवकी बा काल बांधून येईल सरत सेवकी बा हे एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, हे जनार्दनी आमचे काय माझा येईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. हे जनार्दनी आमचे काय माझा येईल पिंगळा 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 महाद्वारे बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारे. मित्रा माधवारी बोल बोलो तो लेखा मित्रा माधवारी पिंगळा महाद्वारे बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. मित्रा माधवारी बोल बोलो तो लेखा मित्रा माधवारी हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. मित्रा माधवारी बोल बोलो तो लेखा मित्रा माधवारी विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा.
विठोबार कुमार विठोबार हरी विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमारी हरी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार 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 हरि विठोबार कुमार 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 निवृत्ती ज्ञानदेव गोपाल मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया निवृत्ती टाळी 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सगळ्या हो निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सगळ्या मुक्ताबाई ज्ञान सगळ्या सोपान मुक्ताबाई ज्ञान सगळ्या निवृत्ती राया सोपान हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली हरे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोये इरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान असो यथामथी यथावकाश कैलासवासी दौलतराव उर्फ अण्णा मोतीराम पाटील म्हैसधुनी यांच्या श्राद्ध कर्माच्या निमित्तानं या परिवाराशी जोडल्या गेलेली आपण बहुश्रुत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. माझ्या दिंडे परिवाराच्या वतीनं संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय अगदी आता जरी नाव मोठं असलं पण जेव्हा कोठेच नव्हते काही असं म्हणावं लागेल. अगदी त्या ठिकाणी प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय आमचे राजाराम बाबा यांच्या माध्यमातनं ही सेवा त्यांच्या आज्ञेतनं ही सेवा माझ्या वाट्याला आली. आदरणीय आमचे बापूभाऊ असतील मोठे दादा असतील त्यांना धन्यवाद देतो. या कुटुंबाच्या पश्चात असणारा परिवार गीताबाई मोतीराम म्हैसधुने, सीताराम मोतीराम म्हैसधुने, योगिता तानाजी पिंगळी, धनंजय दौलतराव म्हैसधुने, दत्तात्रय दौलतराव म्हैसधुने, गंगा भागीरथी विमल दौलतराव म्हैसधुने, रंजनाबाई राजाराम निमसे, शरद सीताराम म्हैसधुने, साहेबराव सीताराम म्हैसधुने, गोकुळ दौलतराव म्हैसधुने, संपूर्ण म्हैसधुने परिवार. फार मोठं दुःख या कुटुंबाच्या अंतकरणामध्ये आहे. हे दुःख पेलवण्याची शक्ती भगवान परमात्मा देव. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये गोड गळ्याचे धनी मालक असणारे आमचे समाधान दादा असतील, आमचे रामदास महाराज असतील. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. आणि ज्यांची ही वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहे आमचे गोरख दादा. ही एवढीशी लेकरं, आपल्यालाही वाटत असेल आपल्या लेकरांनी असं संस्कारित व्हावं तर निश्चितच आपल्या जवळ आहे. महाराज
थोडासा त्याग केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही. या लेकरांसाठी आमच्या गोरखदादांसाठी एखादा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे सिंतची साथ करणारी आमचे ओमदादा असतील, पखवाजाची साथ करणारे आमचे माऊली महाराज असतील, तबल्याची साथ करणारे आमचे महेश दादा असतील, त्यांच्याहीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ज्या काही ख्यातनाम साऊंड सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्या चापडगावचं वैभव, चापडगाव म्हणजे सायकॅडच्याही पुढे विश्वगुरू साऊंड सिस्टीम, आमचे शंकरदादा, आमचे प्रवीणदादा असतील. महाराज इतके प्रेमळ त्या ठिकाणी व्यक्तिमत्व दोघंही आहे. आमचा प्रवीणदादा तर कायम त्या ठिकाणी कीर्तनकारांची स्टेटस असेल आणि कायम इतकं प्रेम देतो आमचा दादा. आज साऊंड सिस्टीमला येणार म्हणून कालपासनं 10 फोन, बाबा मी येतोय बरं का. आणि इतकं प्रेमळ व्यक्तिमत्व आमचे शंकरदादा. आणि आपल्या साऊंडचंच नाव आहे विश्वगुरू, म्हणजे आपल्या निवृत्तीनाथांच्या नावावरती साऊंड सिस्टीम आहे. महाराज एवढं साहित्य कोणी लावत नाही. 4 मॉनिटर टॉप, इथं काही जास्त साऊंड लागत नाही, पण तरी देखील 1 नंबर साऊंड लावला आहे बघा ना. पुढूनही टॉप, मागूनही त्या ठिकाणी टॉप. एकदा आमच्या शंकरदादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही धन्यवाद. सगळी माझ्यावरती प्रेम करणारी व्यक्तिमत्व आहे, दादा आले त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे अतिशय जीवलग मित्र, माझ्यावरती अगदी मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे आमचे नामदेव आलेले आहे राशीगाववरनं, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे दादा इथं उपस्थित आहे, वारीत सोबत असतात. आमचे हिरामन मामा आहे. आणि सूचना आहे सगळ्यांना, आदरणीय दौलतराव अण्णांचा नातू या ठिकाणी आपले 2 शब्द त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे. तरी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण ते शांत चित्तानं ऐका अगदी 2-5 मिनटात. आणि सगळ्यांना विनंती बरं का, अजिबात कोणी दुखवटे देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. या परिवाराकडनं तशी विनंती करण्यात आलेली आहे. महिला असेल, पुरुष असेल, कोणीही देऊ नका, एक चांगली प्रथा आहे. आमच्या धनाजी भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. धनाजी भाऊंनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. हा एवढा मोठा सोहळा त्यांनी आयोजित केला. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. तसं मी आज लय भाग्यवान आहे. आज नातवाचं कीर्तन पाहायला, ऐकायला बाबानाथजी दोघंही आहे, संपूर्ण परिवार आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा भगवत चरणी सुपूर्त करतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल गुरुलेले देवा गुरु उत्तरा क्षमा पराध महाराज नाही जारीला धी करण्या पुरा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राता पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार, मी दौलत मोतीराम पाटील म्हैसदोणे यांचा नातू व श्री धनंजय दत्तात्रय व गोकुळ म्हैसदोणे यांचा मोठा मुलगा. नातवांसाठीचा हळवा कोपरा म्हणजेच आजोबा आमचे अण्णा. अण्णा तुम्ही कुठे आहात, कसे आहात माहीत नाही, पण तुमच्या सहवासात घालवलेल्या प्रत्येक क्षण आमच्या स्मरणात राहील. अण्णा आज 1 वर्ष झालं तुम्हाला जाऊन, पण असा एकही दिवस गेला नाही की तुमची आठवण आली नाही. मला तरी आमच्या अण्णांचा सहवास मिळाला, पण माझी एक लहान बहीण, 2 भाऊ यांना तर कधी समजणार पण नाही आजोबा काय असतात. यांच्यासोबतचं खेळणं, यांच्यासोबतच्या गोड आठवणी, यांच्यासोबतच्या गप्पा, हा एक वेगळाच आनंद होता. माझ्या भावंडांना कोण देणार आनंद? अण्णा होण्याची आठ कोण पूर्ण करणार? सांगा ना देव बाप्पा, का आमच्या अण्णांना घेऊन गेले, का आम्हा भावंडांना पोरकं केलं? अण्णा मला आजही आठवतंय तुमचं माझ्यावरचं प्रेम, ते मी कधीच विसरणार नाही. माझ्या आयुष्यात मला खूप लोक भेटतील, पण माझे अण्णा आता मला परत मिळणार नाही. त्या माता माऊलीने, माझ्या ताईने कोणाकडे बघावे? लहानच्या 3 मुलांना मोठं करून रांगेरूपी लावून सगळ्या संसाराचं ओझं झेलून माझ्या ताईने व अण्णांनी कुटुंबाचा वटवृक्ष उभा केला. आणि आता सुखाच्या दिवसांची नुसती चावलंच लागतं. आमच्या लक्ष्मीनारायणच्या संसारावर काळाने झडप घेतली. अण्णा नसतानाचं माझ्या ताईचं रडणं मी दररोज बघतो. आमच्या कुटुंबात असं एकही व्यक्ती नाही की त्यांना अण्णांना विसरता आलं. अण्णा तुम्ही दिलेले संस्कार व तुमचं प्रेम माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सदैव स्मरणात राहील. हीच तुमच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली.